रील्स असेल, आपण जीवन चालत असू, घरामध्ये वागत असू आणि सो कॉल्ड आपण वादविवाद करूचो, वाद होतच नाहीत, खूप मोठ्या प्रमाणात भांडणच होतात. विचारांची देवाणघेवाण होत नाही, फक्त देवाण होते. आपण ऐकतच नाही, फक्त आवाज करतो. ऐकण्याची सवय नाही राहिलेली. का? मला तेच बघायचे, तेच ऐकायचे, तेच करायचे जे मला आवडतं. त्या गुलामगिरीत आपण जर फसलो आहोत तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, तो मशीनमध्ये नाही आहे, तो अल्गोरिदममध्ये नाही आहे, तो AI मध्ये नाही आहे, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त विवेक हा आहे. आणि ते विवेकाची कास घेणं, कास धरणं आणि त्याच्यावरती चालणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळी इतिहासाच्या बाबतीत बोलतो, संत परंपरा लाभलेली आहे, संतांचे विचार लाभलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात समाजसुधारक होऊन गेलेले आहे. जगाला त्यांनी मार्ग दाखवला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्येक नाव आपण घेऊ शकतो. त्यांनी समाजामधल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठा, चुकीच्या गोष्टी याच्या विरुद्ध काम केलं, विचार मांडले, त्याच्यासाठी शक्य अशक्य प्राय सगळ्या गोष्टी सहन केल्या, आणि आज आपण त्यांच्यामुळे पुढे आहोत. परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालत आहोत का, हा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आलेली आहे. गुलामगिरीचं आसूड हे पुस्तक वाचलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनाहिलेशन ऑफ कास्ट वाचलं, किंवा शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न बघितलं,